रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्लीमध्ये होतो। दिल्लीमध्ये आपण इंडिया गेट आणि लाल किल्ला पाहिला। तर आज आम्ही वृंदावनमध्ये आलोय आणि आत्ता चाललोय प्रेमानंद महाराजांचे दर्शन करायला। तर आज सर्वात आधी प्रेमानंद महाराजांचे दर्शन करू आणि मग बाकीचे जसं की राधारमण मंदिर आहे, राधा वल्लभ मंदिर आहे, बाकी बिहारी मंदिर आहे, अजून बरीचशी मंदिरं आहेत। तर ती आज आपण फिरणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर आता आपल्याला रिक्षा मिळालेला आहे, ई रिक्षा। तर तुम्ही जर येत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पहिली सांगतो, तर तुमच्याजवळ कॅश जवळ ठेवा। कारण इथं बरेचसे ऑटोवाले असे आहेत की ह्यांच्याजवळ ऑनलाईनची सुविधा नाही, त्यामुळं इथं कॅशच लागते। काल धरून आम्ही बरंच फिरतोय, पण बऱ्याचशा ऑटोवाल्यांना विचारलं की ऑनलाईन आहे का, तर ऑनलाईन म्हणलं की नाही म्हणतात। आता एका ठिकाणी ऑनलाईन आहे, तर हे म्हणले मी सोडतो, मला ऑनलाईन करा तुम्ही। मग आता त्यांच्या रिक्षामध्ये बसून आम्ही चालू प्रेमानंदजी महाराजांचं दर्शन घ्यायला। राधे पीछे रहिए, रस्सी पे बजाता था भैया, रस्सी टूट जाएगी, पीछे रहिए वो। प्रभु जी पीछे रहिए, रस्सी टूट जाएगी, आपल्याला प्रेमानंदजी महाराजांचं दर्शन झालेलं आहे। हे दर्शन आम्हाला 4:30 वाजता झालेलं आहे। तर आत्ता आपण तिथून आपल्या परत आश्रमावरती आलेलो आहे आणि आता थोडी झोप घेऊन पुन्हा सकाळी 8 नंतर सर्व मंदिरं चालू होतात। तर मग 8च्या नंतर आपण मंदिरं बघायला जाणार आहे आणि परिक्रमा पण करायला जाणार वृंदावनची। हा आहे आश्रम, आम्ही जिथं राहतो तो आश्रम। तर अशा प्रकारे आणि ही आहे आमची खोली। अशा प्रकारे ही आमची खोली। मस्त 2 तास झोप झाल्यानंतर मी, माझा मित्र आणि आपले महाराज आम्ही सगळे वृंदावनची परिक्रमा करायला सुरुवात करतो। तर आता तुम्ही म्हणत असाल की महाराज कोण आहेत, तर एकच मिनिटात महाराजांची ओळख करून देतो। ज्यावेळेस मी पायी नर्मदा परिक्रमा करत असताना 2022-23 साली, त्यावेळेस महाराजांची आणि माझी ओळख झाली होती। तर महाराजांना त्यावेळेस मी म्हणलो होतं वृंदावनला आलो की तुम्हाला नक्की कॉल करेल, भेटेल। तर आम्ही ज्यावेळेस वृंदावनला निघालो त्यावेळेस महाराजांना कॉल केला। तर महाराज होते ग्वाल्हेरला, खास आम्हाला भेटण्यासाठी ते वृंदावनला आले। तर महाराजांसोबत आम्ही आत्ता वृंदावनची परिक्रमा करत आहोत आणि परिक्रमा करत असताना आपल्याला वाटेमध्ये काही लोक दंडवत परिक्रमा करताना सुद्धा दिसतात वृंदावनची। तर आपल्याला असे मोठमोठाले आश्रम व मंदिर सुद्धा लागतात परिक्रमा करत असताना। अशा प्रकारे आपली वृंदावनची परिक्रमा पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही कात्यायनी देवी मंदिरात चाललेलो आहे। तर इथं ऊन भरपूर आहे, फार घाम आणि ओलं होतंय। तर आता मंदिराकडे जाऊन तुम्हाला नक्कीच मंदिराचं दर्शन देण्याचा प्रयत्न करेन मी। जर तिथं मोबाईल अलाउड असेल तर शूटिंगसुद्धा करता येईल। बऱ्याचशा मंदिरांनी इथं कसं आहे की मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे पूर्ण दाखवता येत नाही किंवा दर्शन देता येत नाही तुम्हाला।
तर मी जेवढ्या ठिकाणी दर्शन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करता येईल तेवढा मी करेन. आत्ता आपण कात्यायनी देवी मंदिरात आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. आत्ता आपलं कात्यायनी मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर आत्ता आपण रंगनाथ मंदिराचं दर्शन घ्यायला जाणार आहे. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळं तुम्हाला दाखवता नाही आलं जास्त. तर जेवढं दाखवता येईल तेवढं नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे रंगनाथ मंदिराचा. बघू शकता किती मोठा हा परिसर आहे. मंदिर में ना बताया. राधा रंगनाथ भगवंतांचे दर्शन झालेले आहे. तर आपण आता गोपेश्वर महादेवांचे दर्शन घ्यायला जाणार आहोत. गोपेश्वर महादेवांचं दर्शन झालेलं आहे. तिथं पण व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यात सक्त मनाई होती. त्याच्यामुळे तिथं काय आपल्याला व्हिडिओ काढता आलेला नाही. तर आत्ता आपण राधारमण मंदिराकडे चाललेलो आहे. तर तिथं जाऊन पाहूयात. जर शूटिंग चालू असेल म्हणजे काढून देत असेल तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे आपलं राधारमण मंदिराचं सुद्धा दर्शन झाले आणि राधा दामोदर मंदिराचं सुद्धा दर्शन झालं. मंदिरामध्ये राधारमण मंदिरामध्ये एवढी गर्दी होती ना, लय चेंगराचेंगरी झाली. अतिशय कोण धक्काबुक्की करतंय काय करतंय, पण दर्शन सुंदर झालं. तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर राधा दामोदर मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर यमुना घाटावरती जाऊन बोटिंग केली. आणि आता बोटिंग वगैरे सगळं झालं आहे. तर 12 ते 5 वाजेपर्यंत वृंदावनमधली बऱ्यापैकी म्हणजे सर्वच मंदिरं बंद असतात. तर मग आत्ता आम्ही आश्रमवरती चाललो आहे आणि थोडा आराम करून नंतर परत 5 वाजता पुढची मंदिरं पाहायला जाणार आहे. निधिवंतचं दर्शन घेऊन आता बाहेर आलोय आणि आता राधा वल्लभ मंदिराचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे.
खूप भारी दर्शन झालेलं आहे आपलं राधा वल्लभ मंदिराचं. तर आता तिथून दर्शन घेऊन आलोय. तर आता आपण बाकी बिहारी मंदिराचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. बिहारी मंदिराचं दर्शन आत्ताच झालेलं आहे. तर आता आपण इस्कॉन टेम्पलला जाणार आहे. इस्कॉन टेम्पलमध्ये आपल्याला बघायला मिळतं की जन्मापासून ते मृत्यूकडचा प्रवास हा अशा प्रकारे असतो. माणसाचा शेवट असा होतो. आता आपण प्रेम मंदिर बघायला आलोय आणि तुम्ही बघू शकता एवढी प्रचंड गर्दी आहे ना प्रेम मंदिर पाहण्यासाठी. खूप गर्दी आहे. तर इकडं अजून माग रोड पूर्णपणे भरलेला आहे. खूप गर्दी आहे आणि आता ह्याच वेळेस प्रेम मंदिरची लाइटिंग सुरू होणार आहे. तर आपण ते पाहायला जाणार आहे. आता आपण प्रेम मंदिर मध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं संपूर्ण एवढी गर्दी आहे प्रचंड. तर तुम्ही बघू शकता आणि लाइटिंग अजून सुरू नाही केलेली. तर लाइटिंग चालू करायच्या आधीचा तुम्हाला नजारा दाखवतो. लाइटिंग सुरू करण्याच्या आधीचा नजारा. आता लाईट चालू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता लाईट चालू झाल्यावर कसं दिसतंय दृश्य. एक नंबर. हे प्रेम मंदिर मस्त. आठ पकड़े टाके नहीं है. एवढंच आहे.
देखते हैं उठा लेंगे तो मजे काय बनवलं ते करणार मंडळी. अशा प्रकारे आपलं वृंदावन आणि वृंदावनच्या सर्व मंदिरांचे दर्शन आपलं पूर्ण झालेलं आहे. तर शेवटी व्हिडिओ बंद करताना पूर्ण करताना एकच सांगतो की हे सर्व जेवढं काय मी तुम्हाला दाखवलं आहे हे मोबाईलच्या कॅमेऱ्याने किंवा कुठल्याही कॅमेऱ्याने हे दाखवणं शक्य नाही, सोपं नाही. तर हे खूप मोठं आहे. वृंदावन म्हणजे हे खूप मोठं आहे. इथे तुम्हाला येऊन स्वतः तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहावं तर तुम्हाला हे वृंदावन समजेल. वृंदावनच्या मंदिरांची खरी दर्शनं होतील. तर आजचा हा आपला व्हिडिओ मी इथंच संपवत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.